मी आपल्या सर्वांसमोर त्या सोशल मीडियाच्या माध्यमातून आणलेलं आहे की एक पत्र लिहिलेलं आहे मुख्यमंत्री महोदयांना। संभाजीनगरमध्ये, छत्रपती संभाजीनगरमध्ये एका अॅनिमल शेल्टरमध्ये जी घटना घडली तशी परत घडू नये आणि ज्यांनी ती जे काही क्रूर प्रकार त्या श्वानांना केले असतील तसंच त्यांना त्या लोकांना शिक्षा मिळावी भर चौकात ही मागणी केली। आज आपल्या सर्वांना माहिती आहे, मी पुन्हा एकदा मुंबई महानगरपालिकेला आठवण करून दिलेली आहे की जर तुम्ही खिडकीच्या बाहेर बघाल तर चारही बाजूला प्रदूषणच प्रदूषण आहे। खरं तसं पाहायला गेलं तर जिथे आपलं अधिवेशन चालू आहे मुंबईमध्ये, महाराष्ट्राची राजधानी, हे असं वातावरण असताना, प्रदूषित सगळीकडे वातावरण असताना मी हाच प्रश्न आयुक्तांना विचारला होता की हे प्रदूषण जे आपण गेले 3-4 वर्ष पाहतोय, सरकारकडून काही उत्तर येत नाही, तुमच्याकडून काही ठोस उपाययोजना होत नाहीये, नेमकं ह्या शहरात गुंतवणूक येणार कशी? कोणी नवीन आपण पाहतो की जे गुंतवणूक करायचं असेल किंवा राहायला यायचं असेल किंवा स्वतःच्या नागरिकांना देखील जो त्रास होत आहे, सर्दी असेल, खोकला असेल, व्हायरल असेल, जे काही बाकीचं होत आहे, ॲलर्जीचं जे काही सर्दी खोकला होत आहे, त्याच्यातून सुटकेचा एकच विषय आहे, तो म्हणजे तुम्ही ह्या प्रदूषणावर काहीतरी ठोस पर्याय काढणं। पण कुठेही अजूनही महानगरपालिकेकडून काही उपक्रम दिसत नाहीये, काही कार्यक्रम दिसत नाहीये, जाग आलेली देखील दिसत नाहीये, हे दुर्दैव आहे। तसंच दुसरी गोष्ट म्हणजे आत्ताच मी आपल्या सर्वांसमोर त्या सोशल मीडियाच्या माध्यमातून आणलेलं आहे की एक पत्र लिहिलेलं आहे मुख्यमंत्री महोदयांना। संभाजीनगरमध्ये, छत्रपती संभाजीनगरमध्ये एका अॅनिमल शेल्टरमध्ये जी घटना घडली तशी परत घडू नये आणि ज्यांनी ती जे काही क्रूर प्रकार त्या श्वानांना केले असतील तसंच त्यांना त्या लोकांना शिक्षा मिळावी भर चौकात ही मागणी केली। आता हे पर्यावरण मंत्र्यांचं उत्तर आहे, पण मी एकच विनंती करेन त्यांना की छापील उत्तर जे शासनाकडून येतं ते वाचून दाखवण्याच्या आधी एकदा जे आम्ही एक प्रथा पाळत होतो की खरं काय आहे, कारण शासनाकडून उत्तर येतं हे खरे आहे, अंशतः खरे आहे, हे खरे नाही, असंच उत्तर येतं ते। आणि ते जे उत्तर आणि जे बाहेर वस्तुस्थिती आहे त्याच्यात जे अंतर असतं ना, ते काचेतून बाहेर किंवा खिडकीच्या बाहेर बघितल्यानंतर जाणवेल। हो, मला वाटतं त्यांच्यासाठी तीर्थक्षेत्र म्हणजे केंद्रात गृहमंत्र्यांचं घर, बस। बघा, हे सगळे ज्या गोष्टी आहेत ना, म्हणजे आरक्षणाचा विषय असेल किंवा मग कर्जमुक्तीचा विषय असेल, अशी कितीतरी घोषणा आम्ही निवडणुकीच्या आधी ऐकल्या होत्या। आता लाडकी बहिणीचं देखील काय झालंय, किती लाडक्या बहिणी त्याच्यातून कमी केलेल्या आहेत। आणि हेच आमचं सांगणं आहे की विरोधी पक्षनेता, कदाचित हे पहिलं बजेट सेशन असेल जिथे ना विधान परिषदेत ना विधानसभेत विरोधी पक्षनेता आहे, नेमकी भाजपला भीती एवढी का आहे, ह्याचं उत्तर तर मिळतच नाहीये। पण आता निवडणुका झाल्या म्हणजे सगळं काही स्थगित करायचं आणि आनंदात कारभार चालवायचा, अशी मनस्थिती आहे का? अशी मनस्थिती असेल तर हे पण सगळं गुंडाळा ना, आपण कशाला रोज रोज इथे येतं? मग चिंता वाढत चाललेली आहे, पण त्याच्यावर काही मंत्र्यांकडून उत्तर आलं का हे देखील आपण पाहिलं। नुसतं सरकारने नोंद घ्यावी असं वरतून आदेश आलेले आहेत, पण सरकारने नोंद खरोखर घेतली आहे का, काय उपाययोजना करणार आहेत, त्याच्यावर कुठेही काही आलेलं नाही। हे सगळे चाळे करण्याच्या आधी जे चाळीत राहतात त्यांच्यासाठी आम्ही जे सेस नॉन सेस प्रॉपर्टीज आहेत, मुंबईत लाखो मुंबईकर टेनेंट म्हणून राहतात, मग चाळींमध्ये राहतात, इमारतींमध्ये राहतात। काही चाळींची आपण जर परिस्थिती पाहिली तर खूपच एकदम भयानक झालेली, राहण्यासारखी नाही।